आहे की मिक्स करून हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करूत. तर ना मगाशी बघितलं तसं ना आमच्या गावातून म्हणजे गणेशवाडी गावातून ना दरवर्षी म्हणण्यापेक्षा महिन्याला कोण नाही कोण म्हणजे पंढरपूरला जातच असतं. प्रत्येकाची कुठली नाही कुठली वारी असतेच, पण खास म्हणजे ही पावसाळ्यातली आषाढी वारी जी आमच्या गावचे वारकरी आहेत ना ते एक महिना पायवारी चालत जाऊन करतात. तर ती ही आषाढी वारीचीच पालखी चालू होती, म्हणजे दिंडी गावातून दिंडी फिरवली होती त्यांनी आणि हे उद्या सकाळी जाणार आहेत. एक महिन्याच्या वारीसाठी जाणार आहेत हे सगळेजण. तर अगदी वयोवृद्धापासून तरुणापर्यंत ना आमच्या गावातले लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आणि खरंच सांगते की आजूबाजूच्या भागामध्ये आमच्यात जास्त गावामध्ये ना जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय आहे. आणि गावात आमचं खूप मस्त असं एक मंदिर आहे जे की विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. आणि दरवर्षी तिथे सप्ताह भरतो, पारायणं असतात. परत रोज संध्याकाळी तिकडे ज्ञानेश्वर ग्रंथाचं वाचन होतं. संध्याकाळी रोज वयोवृद्ध माणसं बायका वगैरे जाऊन, किंवा वयोवृद्धच म्हणण्यापेक्षा लहान लहान मुलंसुद्धा आमच्या मंडपामध्ये ना तुम्हाला कधीही आला तर तुम्हाला दिसतील. तर असं आमचं हे छानसं वारकरी संप्रदायात मोडणारं गाव आहे बऱ्यापैकी. आणि घरटी प्रत्येक म्हणजे घरटी म्हटलं तर चालेल की सगळ्यांच्या गळ्यामध्ये ना ह्याच्या तुळशीच्या माळा आहेत. तर आत्ताची नवीन पिढीच जराशी म्हटलं तर आता कमी आहे, पण जी जुनी लोकं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुम्हाला माळ बघायला भेटेलच म्हणजे भेटेल. आणि ज्यावेळेला सप्ताह असतो 12 दिवसाचा पारायण असतात त्यावेळेला तर बाहेरून मोठमोठे कीर्तनकार आपल्या गावामध्ये येत असतात, भेट देत असतात. त्यामुळे आपलं गाव तर आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये नावाजलेलंच गाव आहे. तर इकडे ना संध्याकाळी ना हे संध्याकाळचंच माझं रुटीन आहे. आणि माझा आवाज थोडा अजून खराब आहे कारण मी अजूनही बरं वाटत नाही आहे मला अजूनही, त्यामुळे घसा अजून थोडा बसलेला आहे. त्यामुळे आवाज जर असा माझा खराब येईल तर प्लीज समजून घ्या. तर हे रुटीन आहे, हे संध्याकाळचं आहे. आणि पाऊस काय दिवसभर चालू होता, कुठेही थांबायला पाऊस तयार नव्हता. त्यामुळे म्हटलं दिवसभर तर माझं काही शूट झालं नाही, म्हटलं ठीक आहे संध्याकाळचं थोडंफार आपण घेऊ. तर इकडे बघा मुलांनी ना गाडी पार्किंगमध्ये आडवी लावली होती, ती मी नीट करून घेतली. आणि असं पावसात झालं. आमच्या घरात 3 पिल्ले आहेत कुत्र्याची आणि बाहेरची पण तेवढीच येतात. असं पार्किंग घाण करून टाकतात ना. घर बांधताना नेहमी खरोखर सगळ्यांनी काळजी घ्यावी की घर बांधताना गेट सकट सगळं एकदमच करून घ्यावं. एकदा राहिलं ना काम घर बांधताना करायचं की परत ते काय त्याला हात जात नाही. आता माझंच हे गेट करायचं आहे बघा दरवाजाचं बाहेर, पण ते काय आम्हाला अजून काय घडलेलं नाही आहे. आणि दरवर्षीचा हा त्रास आहे पावसाळ्यामध्ये ना. बाहेर ही पिल्लावळ गेली किंवा बाहेरची असे पायाचे ठसे उठवतात ना, काय तुम्हाला सांगू, एवढा त्रास होतो ना. जवळपास 2-3 वेळा धुवून जरी काढलं ना तर आधीमध्ये हे चालूच असतं. तर इकडे यायला वेळ होणार होता, त्यामुळे त्यांना फोन करून झाला होता. तर त्यांनी येईपर्यंत मला सांगितलं होतं की मला एक अर्धा तास लागेल अजून यायला. मग मी त्यांना फोन केल्याशिवाय मी जेवणाला घालत नाही, म्हणजे बाकीचं आवरून घेते पण भाकरी करायला मी थांबते. कारण थंडीचा एकतर मौसम आहे आणि करून ठेवलं जेवण की मग ते खायला नको वाटतं. त्यामुळे ह्यांना आधी फोन करायचं, 20 मिनिटाच्या अंतरावरती असलेत की मग आपण भाकरी करायला घ्यायचं, असं माझं ठरलेलं रुटीन आहे. तर इकडे भाजीपाला काय आणला नव्हता मगाशी, त्यामुळे आता म्हटलं की ठरवलं आता काय नाही आहे, कडधान्यच केलेली बरी. तर कडधान्य तरी आपण कुठं वेळेवर भिजत घालतो. माझं तर हे राहून जातं नाही, ऐन वेळेला लक्षात येतं की अरे बाबा कडधान्य भिजत घातले असते तर बरं झालं. असं कोणासोबत होतं नक्की सांगा हां. मग मसुरा घेतले आणि मसुराच उकडून घेतले. माझी रेसिपी मी टाकली आहे यूट्यूबवरती की भिजवलेला मसुरा खूप छान होतो. तर आता नाईलाज म्हणून मला आता ते उकडून घ्यावं लागणार आहे. तर उकडून घेतलेली ही रेसिपी तशीच आहे आणि म्हणजे भिजवलेली पण रेसिपी तशीच आहे. फरक इतकाच आहे की फक्त भिजवणं आणि शिजवणं इतकाच काय तो फरक आहे. टेस्टला बऱ्यापैकी जरा भिजवलेली छान लागते उकडलेल्यापेक्षा. तर तुम्ही भिजवूनच करा, उकडून करू नका. हे फक्त आता माझं काय भेटलं नाही म्हणून मी आता उकडून घेतलेलं आहे ते. तर मला
मला थोडंसं आता तिखट खायचं नव्हतं म्हणून मला वरण बनवायचं होतं. तर मी इकडे साधं सिंपल जेवण बनवणार होते. वरण, अख्खा मसूर, भाजी आणि भाकरी, इतकंच काहीसं. तेलकट वगैरे काय मला बनवायचं नव्हतं, त्यामुळे तेच बनवायला घेतलं होतं. इकडे मी डाळ शिजवून घेतली होती. डाळीमध्ये मी हळद घालून ती फेटून टाकली होती. आता डाळीमध्ये वरणाच्या ना मी इकडे तुरीची डाळ वापरली नव्हती, कारण तुरीला थोडंसं पित्त असतं आणि गोळ्यांच्यामुळं अजून पित्त व्हायला नको म्हणून मी इकडे फक्त मुगाची डाळ उकडून घेतली होती, शिजवून घेतली होती. आणि मला वरणामध्ये सगळं लागतं, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं लागतं, त्यामुळे मी ते चिरून घेत होते. तुम्हीही कोणत्या पद्धतीने बनवता? असंच बनवता का? तर काही नाही, साधे सिंपलपणे तेलाची फोडणी टाकून जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि आपलं डाळ म्हणजे शिजवलेली डाळ ही फोडणीला घालून असं काहीचं माझं वरण मी बनवते. तर इकडे ना मला ना आमचं भांड्याचा व्यवसाय असून काय उपयोग नाही आहे, कारण मला ना अजून मी ते काय बोलतो ते खलबत्ताच माझ्याकडे नाही, कारण मी घेतलेला नाही आहे. माझ्याकडे होता एक स्टीलचा खलबत्ता जाडमध्ये, पण मला तो तसा नको आहे, कारण त्याला गंज धरतो. त्यामुळे ना मला तसा नको आहे. मला कधीपासून मी म्हणते की मला दगडी तो खलबत्ता असतो ना तसं मला हवा आहे, पण ते अजून तरी काय मला घडलेलं नाही आहे. आणि कोल्हापूरला गेले की मी घ्यायचं म्हणते आणि कशात राहून जातं, कारण तिथं जिथे भेटतात ना तिथं एवढी गर्दी असते ना, तिथं गाडी थांबायलाच जागा नसते. त्यामुळे ते बऱ्याच वेळा माझं ना राहून जाते की खलबत्ता घ्यायचं. तर मला तो नक्की घ्यायचा आहे, कारण मला तो हवाच आहे. आणि पुरण वाटण्यासाठी ना तो पाटा असतो ना, तो एक मला घ्यायचा आहे. भलेही मी 4 दिवस वाटेल त्याच्यावरती, फक्त म्हणजे म्हणतात ना हौस आहे पुरतं 4 दिवस आपण करू तसं करेल, पण मला नक्की घ्यायचं आहे. कारण घरात तसं दगडी ते वरवंटा पाटा आणि तो खलबत्ता असावा असं म्हणतात, तर मला तो घ्यायचा आहे. बघू आता. तर इकडे मी वरणाला फोडणी टाकली, छानसं असं वरण झालं आहे. आणि मला आता अख्खा मसूर आणि भाकरी बनवायची आहेत. तर यांना मी कॉल केला होता, तर आता 20 मिनटाच्या अंतरावर आहेत बोलले ते. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता भाकरी करायला घेऊया. आणि ना मी हे कपाट माझ्या किचन ओट्याच्या बॅक साईडला झालेलं आहे भांड्याचं, आणि सगळं काही सामान इकडेच आहे कपाटावरती. त्यामुळे माझं ना असं जवळपास किती फेऱ्या होत्या त्यामुळे मलाच माहिती नाही आहे. आणि मला फ्रीज ना किचन ओट्याला लागून असा हवा होता, पण तो झाला आहे सगळं बॅक साईडला. त्यामुळे मला सारखं किचन ओट्यापासून मागे जावं लागते, मागून पुढे यावं लागते. अशा माझ्या बऱ्याच फेऱ्या होतात. आणि हां, मी इकडे किचनमध्ये ना चप्पल वापरते, कारण ना मला थंडीचा खूप त्रास आहे. मला कोरोना झाल्यापासून ना हा त्रास चालू झाला आहे की मला अजिबात थंडी सहन होत नाही. त्यामुळे जर लादीवरती तसंच फिरलो ना तर मग माझं दुखणं तर काही हटतच नाही लवकर. मग त्यामुळे मला हे बरं आहे, कम्फर्टेबल आहे की बाबा घरात चप्पल वापरणं. डॉक्टरांनी पण हे सांगितलं की तुम्ही चप्पल वापरा, जेणेकरून तुम्हाला थंडी जास्त जाणवणार नाही. त्यामुळे मग मी वापरते. ते 2-3 दिवस मी आधी जर वापरलं असतं तर मला एवढा त्रास झाला नसता. त्यामुळे मग आता म्हटलं ठीक आहे, आता कानाला खडा, आता आपण वापरू. तर मग घालते आहे. तुम्हालाही कोणाला जर त्रास वाटत असेल ना थंडीचा वगैरे, तर तुम्ही नक्की घाला. हां, असं कोणाचं बाहेरच्यांचं की बाबा ऐकून हे करू नका की चप्पल घालायला नको, घरात चप्पल घालते वगैरे असं काय. आपली हेल्थ महत्त्वाची, बाकीच्यांचं कोण आपल्या घरात करायला येत नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट काय की घरात बाबा आपण चप्पल वापरणं. कोणाला जर त्रास असेल तर नक्की वापरा आणि कोणाचं काय ऐकू नका. तर इकडे मी आता भाकरी बनवायला घेतली आहे. आणि जानूचं आमच्या नेहमी भाकरी बनवताना ना एक प्रश्न असतो की मम्मी तुझ्या भाकरी कशा फुगतात. तिला म्हटलं अगं प्रेमाने बनवलं ना तर सगळंच चांगलं होतं. आणि एक नक्की सांगते, स्वयंपाक बनवताना कधीही कटकट करून किंवा वैतागून की बाबा एवढं बनवावं लागते तेवढं बनवावं लागते असं काही कधी करून ना स्वयंपाक कधी बनवायचा नाही. स्वयंपाक करताना नेहमी शांत डोक्याने स्वयंपाक करायचा, म्हणजे ना त्या स्वयंपाकातही चव उतरते. अन्नपूर्णा माता ना आशीर्वाद नक्की देते. त्यामुळे मग कुठलीही आपण साधी सिंपल जरी भाजी बनवली ना तर त्याच्यामध्ये ती उतरते. आणि आपली जी लोकं खाणारी आहेत, जे आपण जर आग्रह करून जर बनवलं ना तर त्यांच्यामध्ये ते असं म्हटलं जातं की आपण जे बनवू ना ते त्यांच्यामध्ये उतरतं. जसं म्हटले ना नवऱ्याचा राग म्हणजे जर घालवायचं असेल तर त्याच्या पोटातून हे असतं म्हणजे वाट असते. तसंच ते आहे की कुठलाही आपण पदार्थ बनवेल ना तर तो प्रेमाने आणि शांत डोक्याने बनवला तर तो खरंच त्यांना चांगला भावतो. तर तुम्ही असंच करा, चिडचिड वगैरे काय करत जाऊ नका. तर इकडे मी भाकरी बनवायला घेतले, एकीकडे माझं वरण होतं आहे. आणि माझं ना मिक्सर खराब झालं आहे, त्यामुळे मी आरूला ना म्हणजे कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ना ते मी कांदा टोमॅटो भाजून ना त्याला दिला होता. श्यामलकडने वाटून आणायला पाठवलं होतं मी त्याला. माहेर इथंच असल्यामुळं मला तर बरं आहे की बाबा कुठल्या अडचणीला म्हणजे कुठे म्हणजे दुसरीकडे जायला लागत नाही. तर तिच्या मिक्सरवरती मी अर्णवला पाठवून दिलं होतं की तू घेऊन आला होता. तर इकडे माझं 3 शेगड्यांचं ना 3 चुलीचं ते गॅस आहे. तर त्यामुळे माझा स्वयंपाक झटपट होतो. तर आणि माझी एक मैत्रीण आहे ना ती एक मला बोलली होती की आता हे तेलाच्या किटलीवरून मला आठवलं
की तुझा भांड्याचा एवढा व्यवसाय सगळं आहे आणि तू तेलाची किटली का वापरतेस. तर तिला हे सांगायचं, तिला सांगितलं होतं, पण तुम्हाला पण मी सांगते की किटली का वापरते. कारण बरीच अशी माझी तेलाची भांडी झालेली आहेत. किटलीपासून ते तेलाची बुदली असते बघा, बॉटलसारखी असते, पुढं प्लास्टिकचं टोप असतं, त्याच्यासकट मी सगळं वापरून बघितलेलं आहे. प्रत्येक भांड्यातून तेल गळते. पण मला आता या किटलीतून थोडंसं कम्फर्टेबल वाटतंय, कारण इझिली घेता येते. कारण ते ना सगळं आता तेलाचं ओघळ वगैरे ना सगळं खाली सांडायचं आणि ते नको वाटायचं. ते ही किटली कशी स्वच्छ तर करता येते, पण त्याच्यामध्ये ना हात जातो ना काय, त्यामुळे ते काय स्वच्छ करता येत नाही. त्यामुळे म्हटलं की नको रे बाबा, आपल्याला ही किटली ठीक आहे. जोपर्यंत मला कम्फर्टेबल भांडं असं भेटत नाही ना, तोपर्यंत मी काही किटली सोडत नाही. तर चला असं, तर इकडे मी अख्खा मसूरला फोडणी घातली आहे. इकडे मी तेल तापत ठेवलेलं, थोडंसं फक्त जिरं टाकले आणि जी कांदा लसूणची टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती मी भाजायला ठेवलेली आहे तेलामध्ये. ती चांगली शिजवून घ्यायची. ऑलरेडी मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे, पण तेलामध्येही चांगलं शिजवून घ्यायचा, जेणेकरून त्याची टेस्ट अजून चांगली होते. तर इकडे मी भाकरी पण करते. आणि एक लक्षात ठेवा की आता थंडीच्या महिन्यात एक आणि पावसाळ्यात एक, तवा आपला कितीही गरम असू दे पण भाकरी लवकर पचत नाही. आणि इकडे मी ज्वारी आणि तांदूळ मिक्स करून दळून आणलेले, त्यामुळे थोडंसं चिकटपीठ आहे. त्यामुळे ना कितीही ते भाजायचा लवकर व्हायचा प्रयत्न केला तर ती लवकर भाजत नाही आहे भाकरी. कारण गॅसचा फ्लेम कितीही मोठा लावला तर वातावरणामुळे ते लगेच थंड होऊन जातं. त्यामुळे भाकरी लगेच पटपट, नवीन कोण भाकरी बनवत असेल तर त्यांना एकच टिप आहे की पटपट लगेच भाकरी म्हणजे पलटी करायला जाऊ नका. कारण ती आरामात होऊ दे, फक्त लक्ष द्या त्याच्याकडे, कारण लगेच भाकरी काय आपली पचत नाही. आणि कॅन्टीनच्या ह्याच्यामुळे ना, कॅन्टीनला काम केल्यामुळे काय झाले की मला जेवण करायला, किंवा मोठं असू दे किंवा घरातलं जेवण असू दे, मला जास्त वेळ जेवणाला लागतच नाही. अगदी कुठलीही रेसिपी असू दे, ती माझी पटकन रेसिपी मी करू शकते. किंवा कुठलंही तुम्ही मोठं जेवण असू दे, फक्त एक हाताखाली माणूस असला की ना सगळं जेवण फास्टमध्ये होऊ शकतं. ते मला तिथं कॅन्टीनची अशी सवय की बाबा कोण चहा मागते, कोण कॉफी, कोण दूध, कोण काळा चहा, कोण गोरा चहा, कोण इकडे नाश्ताच मागते, कोण तिकडे काय मागते, कोण इकडे जेवण मागते. त्यामुळे आणि मी करायला एकटी होते, फक्त माझ्या हाताखाली एक मावशी होत्या, त्या पण भांडे वगैरे घासत होत्या. बाकी सगळं मला एकटीला करायला लागायचं. त्यामुळे जी बघत होतीत ना, जी घ्यायला लोक यायचीत ना, ती लोक विचार करायची की बाबा तुम्ही एकटे असून एवढे झटपट कसं करताय. कारण CPR कोल्हापूर तुम्हाला तर माहिती आहे किती गर्दी असते, हाऊसफुल. आणि तर आपलं इतकं फास्ट चालत होतं ना कॅन्टीन. फक्त मला कोरोना झाल्यामुळं ना मला ते सोडावं लागलं. कारण घराला जर बाई नसली तर तुम्हाला माहिती आहे कशी असू दे, पण ती घराला बाई पाहिजे, मुलांना आई पाहिजे. त्यामुळे मला कोरोना झाल्यापासून मला काहीच जमलं नाही. त्यामुळे पैशापेक्षा माणूस महत्त्वाचं म्हणून मी सोडलं आणि ते नंतर म्हणजे दुसऱ्यांना चालवायला दिलं होतं. आता रिनोव्हेशनमुळे सगळं काढलं आहे तिथं. नाहीतर तुम्ही म्हणाल की आता तिथं काहीच नाही आहे. आता CPRचं रिनोव्हेशन चालू आहे, त्यामुळे तिथं आता कोणाचंच काही नाही आहे. त्यामुळे आता बघू, त्यांचं ज्यावेळेला कामं होतील त्यावेळेला बघू देतो बोललेत ते जागा, बघू मग पुढे काय होते. त्यामुळे मला ना एक मात्र खरं की सवय झाली की फास्टमध्ये सगळं करायचं. आणि अजून रेसिपीज भरपूर अशा टाकायच्यात मला, व्हिडिओ भरपूर जे माझ्याकडे आहे ते मला भरपूर बाहेर हे करायचं आहे, दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे. म्हणजे नवीन ज्या मुली आहेत काय आहे, ज्यांना अजून म्हणजे स्वयंपाकातलं काही ABCD येत नाही, त्यांनाही त्यांच्यासाठी भरपूर काय मला दाखवायचं आहे. पण काय झालं की आता थोडंसं शेड्यूलमध्ये सगळं बदल झाल्यामुळे ना मला काही करता येणं झाले. थोडासा वेळ द्या, जरा रुटीन व्यवस्थित लागू दे, मग तुमच्यापर्यंत मी नवीन रेसिपी नक्की शेअर करेन. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सगळे व्हिडिओ बघावे लागतील, नक्की बघा हां. तर इकडे माझा अख्खा मसूर पण होत आलेला आहे. वरून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जे पेस्टमध्ये हे करून आणलेलं, वाटून आणलेलं ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि तेच मी कढईमध्ये घालते. आणि अख्खा मसूर करता कधीही सुका करायचा नाही, ते मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मसुरा थोडासाच भिजत घालायचं आणि थोडंसं घालायचं आणि ग्रेव्ही जास्त बनवायची, जेणेकरून त्या मसुऱ्यामध्ये ना टेस्ट उतरते. ते बायका काय करतात की कडधान्य जे असतात ते ढीगभर कडधान्यांना भिजत घालतात आणि ढीगभर तसंच ते परतवून टाकतात. ना ते घशाखाली उतरते ना त्याला काय चव लागते. फक्त कांदा घालायचा आणि फोडणी घालायचं, असला काही प्रकार करू नका. आपल्या घरच्या साहित्यातूनच ना भरपूर काही चांगलं आपण जेवण बनवू शकतो. फक्त थोडंसं लक्ष देऊन केलं ना सगळं काही चांगलंच होतं. तर इकडे माझा मसूर पण झालेला आहे, थोडंसं पातळ केलं आहे आणि त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकली आहे. आता पावसाळ्यात त्यामुळे कोथिंबीर बऱ्यापैकी अवेलेबल आहे, जिकडे तिकडे हिरवगार आहे. पण अजून भाजीपाला एवढा काही मार्केटला नाही आहे, मला वाटतं अजून खूप महाग आहे, अजून काही स्वस्त झालेला नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता सगळ्यांच्या घरात कडधान्यच चालू असतील. तर अशा प्रकारे नक्की अख्खा मसुरा करून बघा, मस्त होतो. बाकीचा कुठलाही मसाला ना, खोबरं ना, तीळ वगैरे काही घातलेलं नाही. फक्त कांदा आणि टोमॅटो चांगला तेलात भाजून ना
त्याची पेस्ट बनवायची, तेलात फोडणी टाकायची, तेलात ती कांदाची आणि टोमॅटोची पेस्ट फोडणीला टाकायची, छानसं भाजायचं, त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. उकळी आली की त्याच्यानंतर भिजवलेला अख्खा मसूर त्याच्यामध्ये टाकायचं. जर नसेल भिजवलेला, तुम्ही शिजवून घेतला असेल तर त्यामधला शिजवलेला त्याच्यामध्ये घालायचं आणि वरून थोडंसं पाणी. बस झाला, एकच नंबर अख्खा मसुरा होतो, अगदी धाबा स्टाईल होतो. त्यामुळे अशा प्रकारेच करा बघा. आवडला ना तर मला नक्की सांगा. तर इकडे भाकरींना बघा मला हातही लावायला लागत नाही, अशा टम्म भाकरी फुगतात. आणि मगाशी म्हटलं तसं जानूचा प्रत्येक वेळा प्रश्न असतो की तुझ्या भाकरी बरोबर काठापर्यंत कशा फुगतात, माझ्या का फुगत नाहीत. तिला तेच म्हणलं, अजून तू नवीन आहेस, तुला पण हळूहळू त्यातली एबीसीडी समजत जाईल, मग तुझ्याही फुगतील. तर चला बघा, इकडे अख्खा मसूर झाली, वरण झाले, भाकरी पण होत आलेल्या आहेत. आता ही मंडळी बघा अभ्यास चालू आहे यांचा. आणि आर्णवला तर काय, आर्णवच्या टीचर बाहेर म्हणजे त्यांची काहीतरी एक्झाम चालू आहे आणि ते बाहेर गेलेत, त्यामुळे त्याचा अभ्यासच नाही म्हणतोय. कधी विचारलं तर अभ्यासच नाही. आणि इकडे जानूचं आमच्या अक्षर ना खरंच मस्त आहे, अगदी माझ्यासारखं आहे. माझं पण म्हणजे मी म्हणते माझं अक्षर चांगलं आहे, पण शाळेत असताना खरंच माझं अक्षर चांगलं होतं. आणि या टप्पी मॅडम आमच्या अजिबात बेडवरनं खाली उतरत नाहीत. आणि या पोरांनी ना पसारा कसा घालून म्हणजे ठेवला आहे बघा. वरून ना हे दिवाण आहेत ना खाली आणले, त्याच्यावरती ते वरती झोपत होते. त्यांना आता पावसाळ्यात भीती वाटायला लागली की वरती झोपायचं नाही आहे, म्हणून यांनी दोघांनी ना तो खाली आणून ठेवला आहे दुपारी. आणि आता हॉल सगळं भरून ठेवला आहे, पाय फिरायला पण जागा नाही आहे. आणि ह्याचा जरा अभ्यास सोडून बाकी याला काय पण सांगा, किचनमध्ये असं एवढं लक्ष असते ना, कुठं लुडबुड करायची, ह्याला नुसतं किचनमध्ये असते बघा, पाठीमागे. कुठं काय करेल कुठं काय नाही याचा नियम नाही, फक्त अभ्यास तेवढा सांगायचा नाही कोणी. तुमच्या घरात पण अशीच आहेत का? तर चला असो, इकडे माझ्या भाकरी पण झाल्या आहेत, स्वयंपाक पण झाला आहे, यांना फोन करून पण झाला आहे. तर हे आता येतील 10-15 मिनटात येतील. तर इकडे माझं सगळं किचन ओटा वगैरे मी आवरून घेतलं आहे आणि आता झाडू पण मारून घेते. आणि आता झाडू मारला की उद्या सकाळीच, कारण आम्ही किचनमध्ये वगैरे काही जेवायला बसत नाही, त्यामुळे आता कोण किचनमध्ये येत नाही. फक्त जेवण वाढून घेतलं की झालं. बाकी मग आम्ही बाहेरच जे टी व्ही बघतच जेवतो. आणि आता सध्या ना मला दमायला व्हायला लागले, त्यामुळे मला ना सतत तहान लागायला लागली, कदाचित ताप असल्यामुळे अंगात ना होत असेल. आणि इकडे ना सारखी लाईट ये जा होती, दिवसभर पण होती आणि आत्ता पण होती. लाईट गेली आणि तोपर्यंत हे आले, त्यांनी गाडीची लाईट चालूच ठेवली मग. आणि यांना म्हणत होते की तुम्ही आला तर लाईटच गेली, त्यामुळे ते हसत होते. तर हे आलेत, हे फ्रेश व्हायला गेलेत, तोपर्यंत मग मी जेवण गरम करायला घेतले. आणि दिवसभर आमचा एकही कॉल झाला नव्हता, त्यामुळे ना हे आल्यानंतर मला विचारपूस करत होते कशी आहेस, बरी आहेस का म्हणून. तर इकडे त्यांनी मला ताप पण चेक केला. तर यांना म्हटलं की मला एक पण फोन केला नाहीत, नाही आत्ता काय गरज आहे एवढी चौकशी करायची. तर नाही का तुला बघून असं वाटत नाही की तुला ताप आहे असं, म्हणून ते मला चेक करत होते. तर चला असो, काही गमतीशीर मज्जा इकडे तिकडे. तर चला व्हिडिओचा एंड मी आता इथंच करते. छानसं मी जेवण करून घेतलं आणि मग चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.